थँक्यू डीजे, खूप खूप धन्यवाद अमितजी. अमित शर्मा यांचा आपण आवाज ऐकलात. खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं आहे. आता आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील ही शेवटची लढत असणार आहे आणि दोन संघ आपण पाहतोय जे समोरासमोर आलेत. एका बाजूने यंग मराठा दांडेकर पाडा चिंचोडी, तर एका बाजूने आपण पाहतोय साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा. पंचांचा इशारा तो सामन्याला सुरुवात. स्ट्राईक वरती पाहतोय आपण प्रदीप याला, प्रदीप जाबर. नॉन स्ट्राईक एंड वरती सतीश जाबर. पहिला बॉल ऑफस्टमच्या बाहेर हाताला गेला होता. कट करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय प्रदीप याचा. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. या एका धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेशा झालेला आहे. आता आपण पाहतोय डावरे हाताचा बॅटर स्ट्राईक वरती येताना दिसतोय. लेफ्टी बॅटर सकाळच्या सत्रात आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रात आपण जर बघितलं तर क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. त्यानंतर आता ही आपण दुसऱ्या फेरीतील तिसरी लढत पाहतोय. पाहूया कुठला संघ पुढे येताना दिसेल. 3 ओव्हरनंतर चिट्ट्यांचा ड्रॉ देखील होईल. ते आपण पाहतोया वेगवान चेंडूची हाताळणी. वेगवान चेंडू इथे हाताळला गेलाय. बाकीचं काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल इथे येताना दिसतोय. धावसंख्या आपण पाहतोय 1. यावेळेस बघा पूल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. सतीश जाबरच्या बॅट मधून निघालाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. षटकार आलेला आहे. मॅच बॉल देखील आलाय तिकडनं. धावसंख्या आता 7 या आकड्यावरती 7 रन्स. 7 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पोलीस पाहतो आपण डॉट बॉल येताना दिसतोय. धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील चेंडू टाकून झालेले आहेत ते म्हणजे 4. गोलंदाज आपण पाहतोय रोहन याला. रोहन कलांगडा हा गोलंदाज. यंगस्टर आपण पाहतोय साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा या संघाचा. इथे आपण पाहतोय स्टॅबिंग झालाय. झेलची संधी निर्माण झालाय. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि बघा खूप चांगला झेल इथे पकडला जातोय. सतीश जाबर याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. पहिला गडी बाद झाला. नेव्हर बॅटर आता रितेश येतोय. रितेश दांडेकर. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. इथे ऑन साईडला फटका खेळला गेला. चेंडू जातोय लॉंगर मध्ये. शतरक्षक आहे तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती. 1 धाव इथे कंप्लीट झाली. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिली षटक
हे संपुष्टात आलंय. धावसंख्या आपण पाहतोय 8. एक गडी बाद 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तीन ओव्हर नंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. लक्षात घ्या, गावदेवी स्पोर्ट्स कामन संघ आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. राकेश आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. आपण 3 ओव्हर नंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. तर सातवली संघाचा संघनायक आहे इकडे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कल्पेश येतोय. कल्पेश बसवत. पहिला शूट आपण पाहतोय कमी गतीचा हाताळला होता. कनेक्शन तेवढं चांगलं झालं नव्हतं. रितेश आपण पाहतोय सर्वांनी बॅटर इन झालाय. फक्त एक सिंगल धाव इथे आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल धावाने धावसंख्या 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ऑन साईडला फटका केला गेलाय. अविनाश होते तिकडे. अविनाश केडी त्यांच्याकडनं झाला मिसफिल्ड. चेंडू सरळ निघून जातो 4 धावांकरता. हा चौकार येतो. या चौकाराने धावसंख्या आपण पाहतोय 13 या आकड्यावरती. 13 रन्स 13 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. इथे पुन्हा एकदा ऑन साईडला फटका केला. पुन्हा एकदा अविनाश आलाय तिकडे. यावेळेस चुकी होत नाहीये. यावेळेस मात्र अविनाशाने स्वतःला सावरलं आणि चांगलं झेल तिकडे कंप्लीट केला. आता प्रदीप देखील बांधून माघारी परततोय. जाबर बंधूंची जोडी आता तंबूच्या आश्रयाला परतलेली आहे. चला जाऊया डीजेकडे. ऐकूया सुमधुर संगीत. बघा, प्रदीप आणि सतीश हे दोन बंधू बाद झाल्यानंतर आता त्यांचे पिताश्री आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. बघा, आता त्यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली गेली. बघा, आता वडिलांची भूमिका काय असते ते आता इथे सिद्ध करावं लागेल साईनाथ याला. कारण त्यांचे जे सुपुत्र होते ते लवकर बाद झालेत. पाहतो धावसंख्या फक्त 13 धावा धावफलकावरती लागल्यात. फुलटा चेंडू आहे आणि ते बघा चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. आपण पाहतोय काय घडलंय काय बिघडलंय तिकडे. तर झेल हा पकडला गेलाय आणि बाउंड्री पंच आहेत तिकडे. बाउंड्री प्रेक्षक देखील आहेत. कामन संघाचे काही खेळाडू देखील बसले तिकडे. त्यांनी सांगितलंय की हा फलंदाज बाद आहे. चांगला झेल तिकडे पकडलाय. साईनाथ जाबर देखील बाद होऊन माघारी परतलेत. थँक्यू डीजे. नवीन बॅटर आतिश येतोय. आतिश मडवी. हॅट्रिक बॉल असेल. फ्लाइट डिलिव्हरी फ्लाइट इथे दिली होती. आता बीट झालाय. बॅटर डॉट बॉल येताना दिसतोय. धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. चांगली बॉलिंग कल्पेश बसवत करणं आपल्याला पाहायला मिळालंय. पुढे ससवड करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. अविनाश खिनी पुन्हा एकदा चेंडूच्या खाली येतोय आणि बघा पुन्हा एकदा
इथे झेल पकडलाय अविनाश किणी याने. चांगला झेल त्यांच्याकडे त्या पकडला गेला. अगोदर एक झेल सुटला होता, मात्र त्यानंतर 2 झेल त्याने पकडलेत आणि जो स्कोर कार्ड आहे तो स्टेबल ठेवला जातोय. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. थँक्यू डीजे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अविनाश येतोय. अविनाश खिणी. आपण पाहतोय साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय कमी गतीचा हाताळला गेला होता. खराब फिल्डिंग झाले तिकडे. बॅकअपसाठी शतरक्षक आलाय. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण केल्या जातील. या 2 धावे धावसंख्या आता 15 या आकड्यावरती. 15 रन्स 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. नव्या बॅटर दयानंद बागी हा इन झालाय. नाश्ता किंडवरती असेल. इथे मिसटायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. जय चेंडूच्या खाली येतोय आणि जय कुठली चुकी करत नाहीये. आणखी एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. रितेश दांडेकर बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद. इथे आपण पाहतो या बॅकफुटवर जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क आता काही झालेला नाही आहे. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल येताना दिसतोय. जगन्नाथ बॅटर इन झालाय. इथे आता आपण पाहतो या फलंदाज बाद झालेला आहे. हिट विकेट. बघा स्लर 1 चेंडू टाकले जातात. कमी गतीचे चेंडू टाकले जातात. बॅटर बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट ही स्टंपला लागलेली आहे. हिट विकेटच्या स्वरूपात जगन्नाथ देखील बाद झालाय. थँक्यू टीजे. नव्या बॅटर बाबू येतोय. बाबू कांबडी 8व्या क्रमांकावरती. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. अविनाश किणी खूप चांगले बॉलिंग करताना दिसतोय शेवटच्या षटकामध्ये. बघा कमी गतीचे चेंडू टाकले जात आहेत. त्याचा फायदा काही उचलता येत नाही आहे बॅटरला. धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 15 धावा. इथे पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चला जाऊया आपण चिट्ट्यांच्या ड्रॉकडे. चिट्ट्यांचा ड्रॉ हा केला जाईल. चला आपण चिट्ट्यांचा ड्रॉ करतोय. कामन संघाचा कॅप्टन आलेला आहे आणि सातिवली संघाचा कॅप्टन देखील उपस्थित आहे इथे. विशाल यांच्या शुभ हस्ते आपण हा चिट्ट्यांचा ड्रॉ करतोय. 2 चिट्ट्या उचलल्या जातील. एक चिठ्ठी राहील त्याला बाय असेल, लक्षात घ्या. चला पाहूया कुठल्या संघाची चिठ्ठी निघालाय. तर क्रांतीवीर बिरसा मुंडा सातिवली आणि विजय संघ अशा 2 चिठ्ठ्या उचलल्या गेल्यात आणि गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाला इथे बाय मिळालेली आहे. चला शुभेच्छा असतील राकेश. यानंतर मॅच असेल ती म्हणजे क्रांतीवीर बिरसा मुंडा सातिवली आणि विजय संघ. चला जाऊया डीजे कडे. ऐकूया सुमधुर संगीत. कम ऑन डीजे. तुझ्या विना नाही मला तुझी आठवण अख्खी रात येत.
मध्ये गंगे तुला गौस वारिक वारिक पाणी पड श्रीमती गंगा तीन तुला गौस होय होय नाही पैसा पुणे हाताला फेज ग नाही पैसा पुणे हाताला फेज लाई पैसा बना हाताला फेर हाताला फेर लाई पैसा बना हाताला फेर आजकालचे पोराचं कोंबड केस रे आजकालचे पोराचं कोंबड केस आजकालचे पोराचं कोपरा केस कोपरा केस आजकालचे पोराचं कोपरा केस अच्छा होय होय थँक्यू डीजे. 16 धावांचं माफक आव्हान ठेवलं गेलंय. 18 बॉलमध्ये 16 धावा. वेळेस पाहतो पण पहिला चेंडू हा इथे खोलवट बाजार टाकला होता. एक सिंगल धाव इथे येताना दिसते आपल्याला. या सिंगल धावेने धाव संख्या आता 1 या आकड्यावरती. या एका धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. लो स्कोरिंग सामने आपण रोमांचक होताना बघितलं त्या मैदानावरती. हा सामना देखील त्याच प्रकारे पाहायला मिळेल का पाहूया. पहिलं षटक नक्कीच सांगून जाईल. या षटकामध्ये जर कमीत कमी धावा जर ते खर्च केल्या सतीश झाबर याने तर नक्कीच हा सामना रफ अँड टफ पाहायला मिळू शकतो आपल्याला. इथे आपण पाहतोय वेगवान चेंडूची हाताळणी झालेली आहे. सतीश झाबर याला आपण पाहतोय ज्या प्रकारे चेंडू त्यांनी इथे टाकला होता. डॉट बॉल येताना दिसतोय. एक माफक आव्हान आहे. 16 धावांचं 15 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. फुलरल्याचा चेंडू ऑन साईडला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आले तिकडे 2 मात्र 2 धावा ते थांबवू शकणार नाही आहेत. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या आता आपण पाहतोय 3 या आकड्यावरती चेंडू टाकून झाले 3 धावसंख्या झालेली आहे 3. ते पाहतो आपण ऑन साईडला फटका इथे खेचला गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर प्रयत्न होत नाहीये. सिंगल वरती भर देताना दिसत आहेत. पण हे षटक जे आहे ना ते नक्कीच निर्णायक ठरताना दिसत आहे. कारण इकडनं जर कमी धावा आणि विकेट्स जर आल्या या ओव्हरमध्ये तर येणाऱ्या चेंडूमध्ये थोडंसं अडचणी वाढू शकत आहेत साईनाथ स्पोर्ट्स या टीमच्या. तर पाहूया कशा प्रकारे येणारे चेंडू टाकेल आणि येणारे षटक आपल्याला पाहायला मिळतील. इथे आपण पाहतो या बॅकफूटवर जाऊन हा चेंडू खेळला होता. समजदारीचं क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळतं अविनाश खिणी या फलंदाजाकडून. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. खराब बॅकअप देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि या पाहता क्षणी तिसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. या 3 धावेने धावसंख्या आता आपण पाहतोय 7 या आकड्यावरती. 7 रन्स 7 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत.
पुल करण्याचा प्रयत्न झाला होता. पुल पॉवरफुल झालेला नाही आहे, मात्र 2 धावा इथे नक्कीच मिळतील. या 2 धाब्याने धावसंख्या आपण पाहतो या 9 या आकड्यावरती. 9 रन्स, 9 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. मॅच जिंकण्याकरता अजूनही 7 धाबींची आवश्यकता आहे. 7 धावा इकडं बनवायच्या आहेत 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू 7 धावा, 7-12 इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया हा 7-12 कुठल्या संघाच्या नावावरती राहतोय. बघा या अगोदर पाहतोय जगदंबा स्पोर्ट्स पेंडपाडा संघाने खूप चांगली कामगिरी केली होती. ते 18 बॉलमध्ये 15 धावा डिफेंड केल्या होत्या. साईकृपा विरार फाटा या टीम समोर 30 धावांचं लक्ष होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर 3 ओव्हरमध्ये 15 धावांची आवश्यकता असताना त्या 15 धावा त्याने डिफेंड केल्या. इथे 16 धावा डिफेंड करायच्या होत्या. पहिल्या षटकात आपण पाहतोय 9 धावा आलेल्या आहेत. इथे आता आपण पाहतोय या पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय आणि हा फर्स्ट फ्लोअरवरती चेंडू जाऊन ना रिटर्न येतोय आपल्या मैदानामध्ये. षटकार. आता फक्त मॅच जिंकण्याकरता 1 धावेची आवश्यकता असणार आहे. स्कोर इज लेवल. स्कोर हा लेवल झालेला आहे. आता 1 धाव दूर आहे विजयापासून, 1 पाऊल दूर. अविनाश खिनी याला आपण पाहतोय. बॉलिंग तर खूप चांगली केली होती आणि बॅटिंग देखील खूप चांगली करताना दिसतोय आतापर्यंत. वैयक्तिक 10 धावा त्याने बनवल्यात. शतरक्षण अगदी क्लोज लावलं जात आहे. विजय धाव इथे कंप्लीट केलेली आहे. हळक हळक यंग मराठा दांडेकर पाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा. लगेच आपण जातोय मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच मिस्टर कल्पेश बसवत, ज्याने 5 धावा खर्च केल्या आणि 3 महत्वाचे गडी त्याने बाद केले. तर कल्पेश बसवत ठरतोय या सामन्याचा सामनावीर. लगेच टॉस केला जाईल. चिठ्ठ्यांचा ड्रॉ झाला. विजेता संघ आणि क्रांतीवीर बिरसा मुंडा सातिवली अशा 2 चिठ्ठ्या उचलल्या गेल्या आणि त्यांच्यामध्ये आता ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. लगेच टॉस देखील केला जाईल. कॅप्टन या साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा टीम आणि कल्पेश आपण देखील यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी. अविनाश किनी याने देखील खूप चांगली बॉलिंग केली. 2 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 विकेट्स मिळवल्या. त्या मात्र कल्पेश याने जे दुसऱ्या षटक हाताला 3 विकेट्स घेतल्या आणि तिकडनं मॅच आपल्याला आपण बघितला तर पूर्ण फसला गेला आणि कमीत कमी धावांवरती रोखण्यात यश आलं. ते म्हणजे साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा टीमला. कल्पेश बसवत ठरतो या सामन्याचा सामनावीर. आपण टॉस देखील करतोय. टॉस देखील केला जाईल. साहिल राऊत यांच्या शुभहस्ते आपण ह्या सामन्याचा टॉस करणार आहोत. हॅलो सचिन कवले. सचिन कवले आपण देवीदास जाधव यांची संपर्क साधायचा आहे.